समुद्र इश्क रहता है कहीं भी रहता है। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरजे क्रिएशन मराठी आणखीन एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओला अजून लाईक नाही केलं तरी क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळून जाईल। तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल्स केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल। तर भावांनो, वेबसाईटवरून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। तिथं आपण रोज डेली मटेरियल अपलोड करत असतो। आणि भावांनो, व्हिडिओ एडिटिंग करण्यास तुम्हाला काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, आपण तिथे तुमचा मेसेजचा रिप्लाय देत असतो। चला तर मग भावांनो, जरासा वेळ न घालवता आजची व्हिडिओ एडिटिंग आपण सुरुवात करू। सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायची आहे। अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मशीनमध्ये बुकमार्क प्रेशर लिंक आपल्याला ओपन करून घ्यायची आहे, इम्पोर्ट करून घ्यायची आहे। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। ओपन करून घेतल्यानंतर कायचे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल। मोबाईलमध्ये काय फक्त आपण ग्रुपच ॲड केलेले आहेत, आपल्याला इथं सेकीपॅक कोणताही द्यायची गरज नाही, फक्त आपल्याला इथे इमेजेस ॲड करत जायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं एक नंबरच्या ग्रुपवरती आपल्याला टच करायचं आहे। ग्रुपवरती टच केल्यानंतर आपल्याला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथे एक फोटो घेऊन घ्यायचा आहे। फोटो घेऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यावरती प्रेस करून ठेवायचं आहे आणि खाली असा घेऊन घ्यायचा आहे। खाली घेऊन घेतल्यानंतर आपल्या समोरपर्यंत घेऊन घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि एक नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला इमेज अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं लास्टपर्यंत इमेज वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं आपल्याला या 2 नंबरच्या आपण 1 नंबरच्या ग्रुपमध्ये इमेज ॲड केलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथे 2 नंबरच्या ग्रुपवरती टच करायचं आहे। परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर परत आपल्याला तिथं दुसरा इमेज घेऊन घ्यायचा आहे। दुसरा इमेज घेतल्यानंतर त्याच्यावरती प्रेस करून ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही लेअरच्या खाली घेऊन घ्यायचं आहे। दोन्ही लेअरच्या खाली घेऊन घेतल्यानंतर ते इमेजवरती टच करायचं आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इमेज सेट करून घ्यायचं आहे। सेट करून घेतल्यानंतर आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन लहान करायचं असेल तर लहान पण तुम्ही करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला तो इमेज इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या लेअरच्या लास्टपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपल्याला तिसऱ्या ग्रुपवरती टच करायचं आहे। तिसऱ्या ग्रुपवरती टच केल्यानंतर परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं तिसरा फोटो घेऊन घ्यायचा आहे। तिसरा फोटो घेऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला तो पण त्याच्यावरती प्रेस करून आपल्याला खाली सरकवून घ्यायचा आहे आणि आपल्या लेअरच्या लास्टपर्यंत आपल्याला तो वाढवून घ्यायचा आहे। वाढवून घेतल्यानंतर आपल्याला परत इथं बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, अशाच प्रकारे आपल्याला सर्व ग्रुपमध्ये आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर ग्रुपवरती टच करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपल्याला तिथे इमेज घेऊन घ्यायचा आहे। इमेज घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती प्रेस करून ठेवायचा आहे आणि आपल्या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला लेअरच्या लास्टपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे। तर आपल्याला अशाच प्रकारे सर्व ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व फोटो इथं ॲड करून घेऊन घेतो। तर भावांनो, आपले सर्व इमेज इथे ॲड करून झालेले आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, आपले इमेज ॲड करून झाल्यानंतर आपल्या इथं आपले ग्रुप जे आहेत ते आपल्या इथं छोटे छोटे होऊन जाणार आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या ग्रुपवरती टच करायचं आहे। ग्रुपवरती टच केल्यानंतर इथे 1 नंबरच्या ऑप्शनवरती
टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. ते अशा प्रकारे ग्रुप वाढवून घ्यायचा आहे. वाढवून घेतल्यानंतर परत त्याच्या वरच्या ग्रुपवरती टच करायचं आहे. टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करून ग्रुप अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहेत. तर आपल्याला सर्वच ग्रुप अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहेत. तर आपल्याला ग्रुपवरती टच करायचं आहे. ग्रुपवरती टच केल्यानंतर टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहेत. तर आपले सर्व ग्रुप काही छोटे होणार आहेत. तर आपल्याला सर्वच ग्रुप अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला इथं सर्वात खाली यायचं आहे. सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला आपल्या सॉन्गच्या वरची जी आपली लेअर आहे त्याच्यावरती आपल्याला डोळा ऑफ केलेला आहे तो आपल्याला तिथं ऑन करून घ्यायचा आहे. ऑन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथे एक बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची आहे. बॉर्डर PNG ॲड केल्यानंतर आपल्याला इथं परत प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. आपल्या चॅनलचा लोगो तिथे ॲड करून घ्यायचा आहे किंवा इंस्टाग्रामचा लोगो असेल तर इंस्टाग्रामचा लोगो तिथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन लोगो लहान करून घ्यायचा आहे आणि वरती एका कोपऱ्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर आपल्या पूर्ण व्हिडिओवरती आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याकरता आपल्याला इथे सेटिंगच्या बाजूला ॲरो दिलेला आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.